नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना काही चुका झाल्या आहेत व त्या महिला या योजनेपासून अपात्र ठरल्या आहेत, त्या महिलांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. पहा, त्यांचा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी एडिट हा ऑप्शन उपलब्ध झाला. तर फॉर्म कसा एडिट करायचा आहे व कशी प्रक्रिया करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार. तर आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात, म्हणजेच जी आवश्यक माहिती आहे ती मी तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. पहा, लाडकी बहीण योजना फॉर्म एडिट करण्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून एडिट किंवा करेक्शनचा पर्याय शोधावा लागेल, जिथे तुम्ही तुमची माहिती उदाहरणार्थ ई-KYC, बँक तपशील किंवा अर्ज नाकारला असल्यास दुरुस्त करून पुन्हा सबमिट करू शकता. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज चुकला आहे त्यांच्यासाठी एडिट करण्याचा खूप असा महत्त्वाचा हा पॉईंट आहे. पहा, ज्या लाडक्या बहिणी या योजनेपासून दूर गेल्या आहेत किंवा ज्यांना भेटत नाही आहे ही योजना, त्यांच्या चुकीमुळे फॉर्ममध्ये चूक झालेली असल्यामुळे तर त्या दुरुस्त करून पुन्हा सबमिट करू शकतात. फॉर्म एडिट करण्याची प्रक्रिया, सामान्य पायऱ्या: अधिकृत पोर्टलवर जा, महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तुम्ही लाडकी बहीण योजना पोर्टल असे शोधू शकता. लॉग इन करा. तुमचा अर्ज क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील वापरून लॉग इन करा. एडिट करा किंवा करेक्शन करा पर्याय शोधा. डॅशबोर्डवर तुम्हाला अर्ज दुरुस्त करण्यासाठी एडिट किंवा करेक्शन, रिसबमिट किंवा तत्सम बटन दिसेल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, तर लाडकी बहीण योजना जे पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि तेथे तुम्हाला तुमचा अर्ज परत भरायचा आहे. तिथं तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला परत तुमची जी चूक झाली आहे ती दुरुस्त करायची, माहिती भरा, दुरुस्त करा असे दिसेल. पहा, तुम्हाला ई-KYC समस्या, जर ई-KYC मध्ये अडचण असेल, उदाहरणार्थ पती वडील हयात नसतील तर त्याबद्दलची माहिती बरोबर भरा. म्हणजे याचंही तुम्हाला तेथे आता ऑप्शन आला आहे. पहा, ज्यांचे पती हयात नाही आहेत आणि ज्यांचे वडील हयात नाही आहेत त्यांच्यासाठी देखील त्याच्यामध्ये लाडकी बहीणमध्ये त्यांनी एडिट करून ऑप्शन तयार केला आहे, तर ती माहिती तुम्ही बरोबर भरायची आहे. पहा, बँक तपशील, बँक खाते क्रमांक किंवा इतर आर्थिक माहिती तपासा. इतर त्रुटी: अर्जामध्ये आढळलेली कोणतीही चूक सुधारा. इतर त्रुटीमध्ये तुमची जी चूक आली आहे ती तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे. पहा, पुन्हा सबमिट करा. दुरुस्त्या केल्यानंतर फॉर्म पुन्हा सबमिट करा आणि त्याची स्थिती तपासा. म्हणजे तुम्ही जो एडिट करून फॉर्म परत भरला आहे तो फॉर्म सबमिट करा आणि परत तुम्ही चेक करा की तुमची काही त्रुटी आहे का, काही चूक निघते का. तर ही अशा प्रकारची तुम्हाला माहिती आहे. पहा, तर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायचं आहे. पहा, ज्या महिला आहेत की ज्यांना गरज आहे, मग तुमच्या नातेवाईक असतील, कोणी इतरत्र असतील, तर त्यांना बद्दलची लिंक तुम्ही शेअर करा आहे आपली. आणि जर इतर आणखीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला असेच विविध प्रकारचे जे नवीन नोटिफिकेशन येणार आहेत, पहा लाडक्या बहिणीबद्दलचे, ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. मग याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाची टिप अशी आहे. पहा, योजनेच्या नियमानुसार आणि पोर्टल अपडेटनुसार प्रक्रियेत बदल होऊ शकतो, म्हणून नवीनतम माहितीसाठी अधिकृत पोर्टल तपासावे महत्त्वाचे आहे. पहा, तर तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाऊनच तुमचं हे सर्व माहिती भरायची आहे, सबमिट करायचं आहे. मग तुम्हाला याच्यासाठी लाडकी बहीण योजना पोर्टलवर जायचं आहे. पहा, आणि लॉग इन करून तुमचा अर्ज क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील वापरून लॉग इन करा. पहा, आणि तुमचा जो चुकलेला फॉर्म आहे तो एडिट करून पुन्हा सबमिट करा. म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. पहा, शासनाने अत्यंत महत्त्वाचा असा तुमच्यासाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी याचा फायदा घ्यावा. धन्यवाद.